हे होणार होतं जे चाललंय ते अत्यंत चिंताजनक आहे आणि या सर्व प्रकाराची पेरणी झाली आहे ती ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण मिळावं या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीतून। लोकसभेच्या वेळेस साधारणपणे जरांगे पाटलांनी ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण मिळावं अशी मागणी केली होती। मग मराठा विरुद्ध ओबीसी असा उघड संघर्ष मराठवाड्यातल्या गावोगावी पाहायला मिळत होता। अगदी मराठ्याचं किराणा सामानाचं दुकान असेल तर ओबीसी त्या दुकानात सामान विकत घेत नव्हता आणि ओबीसीच्या गिरणीवरती मराठा फिरकत नव्हता। गावोगावी हे चित्र पाहिल्यावरती मग मात्र ओबीसी आणि मराठा यांच्यात संघर्ष थांबवावा असा घेऊन टाकणे पवित्रा घेतला होता। मात्र काल रात्री म्हणजेच सोमवारी रात्री लक्ष्मण हाके आणि मराठा कार्यकर्ते यांच्यात आधी शाब्दिक चकमक घडली। त्यानंतर मराठा आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याशी हातापाई करू लागले। त्यानंतर मग हाके यांनी आपल्याला बीपीचा त्रास असल्याचं सांगितलं, तरीही मराठा कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। मग कोणीतरी पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलक यांना पोलीस स्टेशनला नेलं। तिथं मराठा आंदोलकांच्या सांगण्यावरून हाके यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली। डॉक्टरांनी हाके दारू प्यायले नसल्याचा प्राथमिक अहवाल दिलाय। न्यूज चॅनलवरती हे सारं पाहताना मन खिन्न होत होतं। त्यात एक तरुण हाके आपलाच बांधव आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत होता। मला त्या तरुणाचं अभिनंदन करावं असं वाटतं, पण एकंदरीत हे चित्र मन उदास करणार आहे। मराठा आरक्षण हे असं रस्त्यावरती येऊन मिळणार नाही हे गेल्या व्हिडिओतनं आणि त्याआधी कित्येक व्हिडिओतनं घेऊन टाकची टीम सांगायचा प्रयत्न करते। ओबीसी मराठा बांधव आहेत असं एकीकडे सांगायचं आणि दुसरीकडे मात्र गावागावात चित्र काय पाहायला मिळतंय तर मराठा ओबीसी यांच्यात निर्माण झालेला हा तणाव, त्यांच्यात निघून गेलेली भाऊबंदकी। कालचा प्रकार याच तणावातनं झालाय। विधानसभा आल्यात, मराठा आरक्षणाचं राजकारण होणार हे आजही मी ठासून सांगतोय, कारण होतंय तसं। काल रात्री पुण्यात झालेला प्रकार ही त्याची नांदी ठरली, नाहीतर हाकेंना घेरून त्यांच्यावर असा दबाव टाकून त्यांच्याशी हातापाई करण्याची कोणाला गरज उरली नसती। डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन किंवा दारू प्यायली नसल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। मग आज सकाळी म्हणजेच मंगळवारी सकाळी हाकेंनीही मग आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली, ती एक पत्रकार परिषद घेत। त्याआधी हा राडा का झाला त्याची माहिती आपण घेऊया। म्हणजे 8 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यायला छत्रपती संभाजीराजे अंतर्वलीत आले होते आणि ते उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना भेटले। मात्र तिथून अगदी काही फूट अंतरावरती असणाऱ्या लक्ष्मण हाकेंना ते भेटायला गेले नाहीत। तेव्हा छत्रपती संभाजीराजेंना फक्त मराठ्यांनीच मतदान केलं का, ओबीसींनी मतदान केलं नाही का? मग ते जरांगेंना भेटून गेले, आमची भेट त्यांनी का घेतली नाही असं हाके यांनी विधान केलं होतं। आता ओबीसी त्यांना छत्रपती म्हणणार नाहीत, आता ते आमच्यासाठी मिस्टर संभाजी भोसले असतील असंही लक्ष्मण हाके म्हणाल्याचं तुम्हाला आठवत असेल। न्यूटनच्या म्हणण्यानुसार टू एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज अपोजिट अँड इक्वल रिॲक्शन, म्हणजेच राजकीय भाषेत सांगायचं झालं तर आरोपाला प्रत्यारोप होतोच। कालचा पुण्यातला प्रकार ही हाकेंच्या विधानाची रिॲक्शन होती। मात्र हाकेंवर आरोप झाले असते तर ते समजण्यासारखं होतं, त्यांच्या सोबत झालेली हातापाई पटत नाहीये। आता हाकेंनी मग नागपूरला पत्रकार परिषद घेतली। मराठा आंदोलकांनी माझ्यावरती दारू प्यायल्याचा आरोप केलाय, मी पोलीस स्टेशनला येऊन रक्ताचे नमुने दिलेत, लघवीचेही नमुने मी दिलेले आहेत। मी तुमच्यासारखा भेकड असतो तर पळून गेलो असतो। मी ओबीसींची लढाई अर्ध्यावर सोडणार नाही। यामागे कोल्हापूरचा एक नेता आहे, त्याचं नाव संभाजी भोसले, असा धक्कादायक आरोप केलाय। हा झाला काल आणि आज झालेला घटनाक्रम। आता यामागे काय शिस्त आहे? मराठा आणि ओबीसी समाजात आरक्षणाच्या नावानं तेढ निर्माण करायची, शक्य झालं तर जातीय दंगली घडवून आणायच्या आणि त्या नादात आपल्याला हवी तशी विधानसभा जिंकायची। पक्ष कुठलाही असो, मला कोणत्याही पक्षाची बाजू घ्यायची नाही किंवा विरोध करायचा नाही। मात्र हाकेंवरती हल्ला होणं आणि सकाळी त्यांनी संभाजीराजे छत्रपतींवरती आरोप करणं हे सारं आगामी काळात राजकीय वातावरण तापवणारं आहे, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही। या सर्व प्रकरणात मराठा आरक्षणाचा घोंगडं भिजत राहणार आणि विधानसभा निवडणुका झाल्यावरती मराठा आरक्षणाचा प्रश्न तसाच पेटत राहणार। म्हणूनच सांगतोय मराठा बांधवांनो, सरकार कोणतंही असो, सरकारच्या खांद्याला खांदा लावा आणि हक्काने आरक्षण मागा। सरकारला विरोध केलात तर हा प्रश्न असाच रेंगाळणार, प्रत्येक निवडणुकीला त्याचं असंच राजकारण होणार, अशीच समाज बांधवांची डोकी फुटणार आणि हाती काहीही लागणार नाही।
तुम्हाला घेऊन टाकची ही बाजू पटते का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.